श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखींनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि अत्यंत महत्वाच्या वटपौर्णिमा या सणाचे पर्व आता आले आहे. हिंदू धर्मात वटपौर्णिमेच्या व्रताला सौभाग्य आणि अखंड आयुष्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी प्रत्येक सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि 7 जन्माच्या साथीसाठी वडाच्या झाडाची पूजा करते आणि उपवास ठेवते. सण कोणताही असो, महिलांसाठी सर्वात आनंदाची आणि उत्साहाची गोष्ट असते ती म्हणजे नटणे, थटणे आणि सोळा शृंगार करणे. पण तुम्हाला माहिती आहे का, वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जे कपडे परिधान करतो, जे रंग निवडतो, त्याला आपल्या शास्त्रात खूप मोठे महत्व आहे. योग्य रंगाची निवड केल्याने देवतेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सकारात्मकता येते. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की यंदा 2026च्या वटपौर्णिमेला कोणते 5 शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाच्या बांगड्या भरणे अत्यंत भाग्यवान मानले जाते आणि असा कोणता रंग आहे जो चुकूनही परिधान करायचा नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच नुकसान करू शकते. यंदा वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग. वटपौर्णिमेच्या दिवशी नववधूप्रमाणे सजण्याला महत्व आहे. या दिवशी निसर्गाशी आणि सौभाग्याशी जोडलेले रंग परिधान करावेत. यंदाच्या वटपौर्णिमेसाठी खालील 5 रंग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेले आहेत. पहिला रंग लाल रंग. महत्व. लाल रंग हा सनातन धर्मात सौभाग्याचे, प्रेमाचे आणि शक्तीचे सर्वात मोठे प्रतीक मानला जातो. लग्न असो, पूजा असो वा कोणताही सण, लाल रंगाला प्रथम प्राधान्य दिले जाते. शास्त्रीय कारण. लाल रंगामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी किंवा पैठणी नेसल्याने सुवासिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. हे माता पार्वती आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे, ज्यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम आणि उत्साह टिकून राहतो. दुसरा रंग आहे हिरवा रंग. महत्व. हिरवा रंग हा निसर्गाचा, समृद्धीचा आणि नवचैतन्याचा रंग आहे. सुवासिनीच्या जीवनात हिरवा रंग हा अखंड सौभाग्याचे लक्षण मानला जातो. शास्त्रीय कारण. वडाच्या झाडाची पूजा करताना हिरव्या रंगाची साडी नेसणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि पतीच्या व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होते. तिसरा रंग पिवळा रंग. महत्व. पिवळा रंग हा शुद्धता, ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. हा रंग भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती गुरु यांना अत्यंत प्रिय आहे. शास्त्रीय कारण. गुरुग्रह हा महिलांच्या पत्रिकेत पतीचा आणि वैवाहिक सुखाचा कारण मानला जातो. वटपौर्णिमेला पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने गुरुग्रहाची कृपा होते, ज्यामुळे पती पत्नीतील नाते अधिक दृढ होते आणि घरात समृद्धी येते. केशरी किंवा नारंगी रंग. महत्व. केशरी किंवा भगवा रंग हा अग्नी आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात हा रंग अत्यंत पवित्र मानला जातो. शास्त्रीय कारण. हा रंग उत्साह आणि अध्यात्माचे उत्तम मिश्रण आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी केशरी रंगाची साडी नेसल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि पूजेमध्ये पूर्ण लक्ष केंद्रित होते. गुलाबी रंग. महत्व. गुलाबी रंग हा प्रेम, संवेदनशीलता आणि कौटुंबिक सौख्याचा रंग आहे. शास्त्रीय कारण. जर तुम्हाला खूप भडक रंग आवडत नसतील तर गुलाबी किंवा राणी रंग, राणी पिंक हा वटपौर्णिमेसाठी उत्तम पर्याय आहे. हा रंग मानसिक शांतता देतो आणि वैवाहिक जीवनातील गोडवा वाढवतो. वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात? हिंदू संस्कृतीत सुवासिनीच्या हातातील बांगड्यांना सौभाग्याचं लेणं म्हटलं जातं. वटपौर्णिमेच्या पूजेला बसताना रिकाम्या हाताने बसू नये. बांगड्याच्या रंगाबाबत खालील गोष्टीची काळजी घ्यावी. हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या सर्वात श्रेष्ठ. वटपौर्णिमेला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्याने सर्वात उत्तम आणि अनिवार्य मानले जाते. काचेच्या बांगड्याच्या आवाजामुळे वातावरणातील सात्विक लहरी आकर्षित होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर पळते. हिरवा रंग हा पतीच्या दीर्घ आयुष्याशी आणि आरोग्याशी जोडलेला आहे. लाल किंवा सोनेरी गोल्डन जोड. तुम्ही हिरव्या बांगड्यांच्या मध्ये किंवा कडेला लाल आणि सोनेरी रंगाच्या बांगड्या किंवा तोडे कंगन घालू शकता. हा जोड दिसायलाही सुंदर दिसतो आणि धार्मिक दृष्ट्याही शुभ असतो. या बांगड्या टाळा. पूजाच्या दिवशी पूर्णपणे काळ्या, करड्या, ग्रे किंवा धातूच्या, प्लास्टिक, मेटल बांगड्या घालणे टाळावे. शक्यतो शुद्ध काचेच्याच बांगड्या परिधान कराव्यात. कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये. सण, उत्साहाच्या आणि पूजेच्या वेळी रंगाची निवड करताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी खालील रंग इसरूनही परिधान करू नयेत. पहिला रंग काळा रंग. कारण हिंदू धर्मात कोणत्याही शुभ किंवा मंगल कार्यात, विशेष पतीच्या दीर्घायुष्यासाठी केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य मानला गेला आहे. काळा रंग हा राहू आणि शनीशी संबंधित आहे, जो विरक्ती किंवा अडथळ्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला काळ्या रंगाची साडी, ब्लाऊज किंवा काळे दागिने अजिबात वापरू नका. दुसरा रंग पांढरा रंग. कारण पांढरा रंग हा शांततेचा असला तरी सुवासिनी महिलांच्या पूजेमध्ये पूर्ण पांढरा रंग अशुभ मानला जातो. जर साडी पांढरी असेल आणि त्याला मोठी लाल किंवा हिरवी बॉर्डर असेल, उदाहरणार्थ केरळ किंवा बंगाली पॅटर्न, तर ती चालू शकते, पण प्लेन पांढरी साडी नेसू नये. तिसरा रंग गडद निळा आणि जांभळा रंग. कारण नेव्ही ब्ल्यू किंवा अत्यंत गडद निळा रंग हा शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. धार्मिक पूजेमध्ये या रंगांना निरुत्साहाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूजेच्या मुख्य विधी दरम्यान हे रंग टाळलेले बरे. तर सखींनो, यंदा वटपौर्णिमेला साडी आणि बांगड्या निवडताना या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींची नक्की काळजी घ्यावी. लाल, हिरवा, पिवळा, केशरी किंवा गुलाबी यापैकी तुमच्या आवडीचा कोणताही एक शुभ रंग निवडा आणि आनंदाने, उत्साहाने वटपौर्णिमेची पूजा करा. लक्षात ठेवा, कपड्यांच्या रंगासोबतच मनाचा रंगही तितकाच शुद्ध आणि पवित्र असायला हवा. आपल्या पतीवरील प्रेम, आदर आणि विश्वास हाच या व्रताचा खरा गाभा आहे. सखींनो, आपण शुभ रंगाबद्दल तर जाणून घेतले, पण हा सण आपण का साजरा करतो यामागे जी आदिमाता सावित्रीची कथा आहे ती प्रत्येक स्त्रीला आत्मिक बळ देणारी आहे. चला तर मग ती अमर कथा अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया. फार वर्षापूर्वी मद्र देशात अश्वपती नावाचे राजे राज्य करत होते. त्यांना सावित्री नावाची अत्यंत गुणवान, रूपवान आणि बुद्धिमान कन्या होती. सावित्री इतकी तेजस्वी होती की तिच्या विवाहासाठी योग्य वर शोधणे कठीण झाले होते. अखेर राजाने सावित्रीला स्वतःचा पती निवडण्याची मुभा दिली. सावित्रीने जंगलात जाऊन धुम्मसेन राजाचे पुत्र सत्य यांची पती म्हणून निवड केली. धुम्मसेन राजाचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते, त्यामुळे ते अंध अवस्थेत जंगलात आश्रयाला राहत होते. जेव्हा सावित्रीने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या देववर्षी नारदाने एक धक्कादायक भविष्यवाणी केली. नारद मुनी म्हणाले, हे राजा, सावित्रीने निवडलेला सत्यवान हा सर्व गुणांनी संपन्न आहे, परंतु त्याचे आयुष्य फार अल्प आहे. आजपासून ठीक 1 वर्षाने त्याचा मृत्यू निश्चित आहे. वडील अश्वपतीने सावित्रीला आपला निर्णय बदलण्याची विनंती केली, पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने सांगितले, पतीची निवड एकदाच केली जाते. मी सत्यवानालाच आपला पती मानले आहे, मग त्याचे आयुष्य कितीही असो. सावित्रीचा विवाह सत्यवानाशी झाला. ती राजमहल सोडून जंगलातील आश्रमात आली. तिने सासू सासऱ्यांची आणि पतीची सेवा करण्यास स्वतःला झोकून दिले. हळूहळू तो काळ दिवस जवळ आला, ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता. मृत्यूच्या 3 दिवस आधीपासून सावित्रीने त्रिरात्र व्रत म्हणजेच कडक उपवास सुरू केला. त्या दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात जाण्यास निघाला. सावित्रीनेही त्याच्या सोबत जाण्याचा हट्ट केला. जंगलात लाकडे तोडत असताना अचानक सत्यवानाच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. तो थकून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. काही वेळातच तिथले वातावरण बदलले आणि स्वतः यमराज, मृत्यूची देवता, सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी तिथे प्रकट झाले. यमराजाने सत्यवानाचा जीवात्मा आपल्या पाशात बांधला आणि ते दक्षिण दिशेला निघू लागले. हे पाहून सावित्री त्याच्या मागे मागे जाऊ लागली. यमराजाने तिला अडवले आणि सांगितले, हे मर्त्य स्त्री, तुझी आणि सत्यवानाची साथ इथपर्यंतच होती. आता तू मागे फिर आणि त्याचे अंत्यसंस्कार कर. यावर सावित्रीने अत्यंत बुद्धीचा आणि चातुर्याचा वापर केला. ती यमराजांना म्हणाली, जिथे माझे पती जातील तिथे जाणे हे माझे कर्तव्य आहे. पतीशिवाय सुवासिनीचे जीवन व्यर्थ आहे. सावित्रीची पतिव्रत शक्ती आणि तिचे ज्ञान पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण सोडून इतर कोणतेही 3 वर मागण्यास सांगितले. पहिला वर सावित्रीने आपल्या अंध सासू सासऱ्यांना डोळे आणि दिव्य दृष्टी मिळण्याचा वर मागितला. यमराजाने तो मान्य केला. दुसरा वर तिने सासू सासऱ्याचे गमावलेले राज्य परत मिळवण्याचा वर मागितला. यमराजाने तोही दिला आणि तिला पुणे मागे जाण्यास सांगितले. तिसरा वर चातुर्याचा कळस. सावित्री यमराजांना म्हणाली, मला यशाची आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती हवी.
आणि मी 100 पुत्रांची माता व्हावी असा आशीर्वाद मला द्या. यमराजाने विचार न करता घाईघाई तथास्तु म्हटले. आशीर्वाद दिल्यानंतर जेव्हा यमराज पुढे निघाले तेव्हा सावित्रीने त्यांना थांबवले आणि हसून म्हणाली, हे धर्मराज, तुम्ही मला 100 पुत्रांची माता होण्याचा आशीर्वाद दिला आहे, परंतु माझ्या पतीचे प्राण तर तुमच्या पाशात आहे. पतीशिवाय मी माता कशी होऊ शकेन? तुमचा आशीर्वाद तर असत्य ठरू शकत नाही. यमराजांना आपली चूक उमजली. सावित्रीच्या बुद्धिचातुर्यापुढे, तिच्या प्रेमापुढे आणि पतिव्रत्यापुढे मूर्तीच्या देवतालाही झुकावे लागले. यमराजांनी आनंदाने सत्यवानाचे प्राण मुक्त केले. सावित्री धावत वडाच्या झाडापाशी आली, जिथे सत्यवानाचे शरीर प्राण पडले होते. तिने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातली. काही वेळात सत्यवान जिवंत झाला, जणू काही तो गाढ झोपेतून उठला होता. सखींनो, ज्या झाडाखाली सत्यवानाला नवीन आयुष्य मिळाले ते झाड होते वडाचे झाड. म्हणूनच या कृतज्ञ पोटी दरवर्षी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आता आपण जाणून घेऊया की पूजेसाठी केवळ वडाच्या झाडाची निवड का केली जाते. यामागे धार्मिक सोबतच खूप मोठे वैज्ञानिक कारणही दडलेले आहे. धार्मिक महत्व. हिंदू धर्मात वडाच्या झाडाला वृक्षराज म्हणजेच वृक्षाचा राजा म्हटले गेले आहे. या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश, शिव या तिन्ही देवाचा वास असतो असे मानले जाते. वडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिव राहतात. तसेच वडाच्या पारंब्या या सावित्रीचे रूप मानल्या जातात. म्हणूनच वडाची पूजा केल्याने आपल्याला त्रिमूर्तीचा आणि आदिमातेचा एकत्रित आशीर्वाद मिळतो. वैज्ञानिक महत्व. दीर्घायुष्याचे प्रतीक. वडाचे झाड शेकडो वर्षे जिवंत राहते. त्याला कधीही मरण येत नाही, कारण त्याच्या पारंब्या जमिनीला टेकून नवीन खोड तयार करतात. आपल्या पतीलाही असेच दीर्घायुष्य लाभावे हे यामागील मुख्य कारण आहे. ऑक्सिजनचा भंडारा. वडाचे झाड हे निसर्गातील अशा मोजक्या झाडांपैकी एक आहे जे 24 तास प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन बाहेर सोडते. जे आपण वडाच्या झाडाजवळ जातो, प्रदक्षिणा घालतो, तेव्हा शुद्ध ऑक्सिजन आपल्या शरीरात जातो. यामुळे महिलांचे आरोग्य उत्तम राहते आणि थकवा दूर होतो. वातावरणाची शुद्धी. वडाची पाने आणि हवा वातावरणातील प्रदूषण शोषून घेतात आणि परिसर शुद्ध ठेवतात. वडाला 7 फेऱ्या मारण्याचे आणि सुताचे वेढे घालण्याचे रहस्य. वटपौर्णिमेच्या पूजेचा सर्वात महत्वाचा विधी म्हणजे वडाच्या झाडाला पांढरा सुती धागा, कच्चा सूत गुंडाळणे आणि 7 प्रदक्षिणा घालणे. हे आपण का करतो? 7 जन्माचे बंधन. हिंदू धर्मात विवाहाच्या वेळी जसे सप्तपदी म्हणजेच 7 फेरे घेतले जातात, तसेच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारल्या जातात. याचा अर्थ असा की हे देवा, मला हाच पती 7 जन्मापर्यंत मिळू दे आणि आमचे नाते 7 जन्माचे असावे. सुताच्या धाग्याचे महत्व. कच्चा सुती धागा हा अत्यंत नाजूक असतो, जो सहज तुटू शकतो. पण जेव्हा आपण त्याचे अनेक वेळे एकत्र वडाच्या खोडाला गुंडाळतो तेव्हा तो इतका मजबूत होतो की त्याला तोडणे अशक्य होते. हे धागे दर्शवतात की पती पत्नीचे नाते सुरुवातीला नाजूक असते, पण विश्वासाचे अनेक वेळे पडल्यावर ते जगातील सर्वात मजबूत नाते बनते. वटपौर्णिमेचे वाण कसे द्यावे आणि काय काळजी घ्यावी. या दिवशी पूजेनंतर सुवासिनी महिला एकमेकींना वाण देतात. वाण देणे म्हणजे आपल्या सौभाग्याचा आनंद दुसऱ्या सुवासिनी सोबतच शेअर करणे. वाणामध्ये काय असावे? वाणाच्या ताटात आंबे, विड्याची पाने, सुपारी, बदाम, नारळ आणि ऋतूची फळे, शक्यतो आंबे किंवा फणसाचे गरे ठेवावीत. सोबत गव्हाची किंवा हरभऱ्याची ओटी भरावी. सौभाग्य लेणं. वाण देताना दुसऱ्या सुवासिनीला हळदी कुंकू लावावे, तिच्या कपाळावर टिकली लावावी आणि शक्य असल्यास काचेच्या हिरव्या बांगड्या किंवा एखादी सौभाग्याची वस्तू भेट द्यावी. वाण देताना मनात कधीही संकोच किंवा गर्व असू नये. अत्यंत आदराने आणि प्रेमाने वाण द्यावे. समारोप आणि महत्वाचा संदेश. तर सखींनो, आज आपण वटपौर्णिमा 2026 बद्दल रंगाची निवड, बांगड्यांचे महत्व, सती सावित्रीची कथा आणि पूजेमागील वैज्ञानिक कारण अगदी सविस्तरपणे समजून घेतली आहेत. हा सण केवळ एक कर्मकांड नसून आपल्या संस्कृतीचे, निसर्गाचे आणि प्रेमाचे सुंदर प्रतीक आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा संसार नेहमी सुखाचा, समाधानाचा आणि अखंड सौभाग्याचा राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.